मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 21. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. शनिवारपर्यंत भाई भाभीची रूम बंदच राहणार हा रिधिमाचा हट्ट आज सोडावाच लागला. पाहुण्यांची संख्या वाढली. हॉटेल रूम्स बुक असूनही काही जवळच्या नातेवाईकांनी घरीच थांबणे पसंत केले. गेस्ट रूम्स कमी पडू लागल्या आणि मग राजीवला त्यांच्या बेडरूमचे दरवाजे खुल्ले झाले. पण त्याचाही नियम कडक. नो रिलेटिव्स इन आवर रूम. आमच्या रूममध्ये मौसाजी, चाचाजी, फुफाजी कोणीही मला नको. मी रूम शेअर करणार नाही. किल्लीने दार उघडून देणाऱ्या रिधिमाला काहीसं अधिकारवाणीनेच सांगितलं. ती मात्र हसत होती. मिश्किल. भाई, भाभी के साथ तो रूम शेयर करोगे ना, नहीं तो बिचारी को जियारिया की रूम में रहना पड़ेगा. दार उघडताच तशीच पळाली पाठी. भाई रागात बघत असणार हे माहीत होतच. मान खाली घालत रागात दीर्घ श्वास घेतलाच त्याने. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. स्पेशल हॉटेल रूम्स बुक आहेत. स्टिल एव्हरीवन वॉन्ट्स टू स्टे हिअर. सगळ्यांना मेहरा विलामध्येच राहायचं आहे. वाय? मेघाने परफेक्ट सांगितलं होतं. सगळे इथेच असणार. ऑलवेज आमच्या बरोबर. नो प्रिव्हसी, नो शांतता. आय फील आम्हालाच आता हॉटेलमध्ये राहायला जावं लागेल. आत पाऊल टाकताच भारावून पाहत होता. आपल्याच रूमचं पालटलेलं रूप. स्वतःचीच रूम क्षणभर अनोळखी भासली, पण नंतर ओळख पटली. आता ती होती त्या दोघांची रूम. तिच्या स्पर्शाने जिवंतपणा आलेली रूम. सुंदर, मोहक, हवी हवीशी, अगदी मेघासारखीच. ये स्पेशल रूम मेघा के लिए ही तो है. ऐसे कैसे मैं किसी और के साथ शेयर करूं? ही रूम मेघाने सजवली आहे आमच्या दोघांसाठी. या रूममध्ये माझ्याबरोबर फक्त आणि फक्त मेघाच असणार. हां, अँड समटाईम्स आर्याजिया पण. प्रिन्सेसच्या आठवणीने हसू आलंच. आणि मग तिथेच सोफ्यावर बसून तिला कॉल. क्षणापूर्वी तिच्या हास्याचा खळखळाट ऐकतच कॉल संपला. इश्श, फिर से इश्श. मेघा, अगर आपको पसंद है हमारा आपको छेड़ना, चुपके से धीरे से प्यार करना, तो हाँ कह दीजिए ना. ठीक है, मत कहिए हाँ, पर हम तो ये शरारतें जारी रखेंगे क्योंकि हमें बहुत पसंद है आपका इश्क कहना. सोफ्यावरून उठून त्या भिंतीसमोरच उभा राजीव. तिने निवडलेली ती हलकीशी दुधाळ रंगछटा त्याच्या शुभ्रतेच्या आवडीला जपण्यासाठी. ही भिंत जाणून बुजून रिकामी. वाट पाहत होती तिच्या पेंटिंगची. ये पेंटिंग तो हम साथ में ही बनाएंगे. अब वो कब तक पूरी होगी या नहीं, ये कुछ नहीं बता सकते. हलकसं हसत सभोवार नजर फिरवली. रूमचा कोपरान कोपरा न्याहाळताना मेघाच्या कलात्मक विचारानंच कौतुक मनात. सोफ्याच्या मागची मेमरी वॉल रिकामी दिसली. फक्त हुक्स होते, पण फोटो फ्रेम्स नव्हत्या. घाईतच वॉर्डरोब उघडला. फ्रेम्स कालच तयार होऊन आल्या आहेत हे माहीत होतं, पण मांडण्यासाठी बहुतेक कुणाला वेळ मिळाला नव्हता. फ्रेम्सचा भला मोठा बॉक्स पाहून खुश. भिंतीवर मांडण्याची जबाबदारी आता त्याची. हरेक फ्रेम भिंतीवर लावताना ओठ रुंदावत होते. मेमरी वॉलचा एक एक फोटो सिलेक्ट करताना दोघांमधली लुटूपुटूची भांडणं पण आठवत होती. छोट्या मोठ्या 30 फ्रेम्सनी सजलेली ती भिंत पाहून स्वतःशीच खुश झाला. त्यांच्या प्रेमाच्या चौकटीचा प्रवास संक्षिप्त रूपात नजरेसमोर होता. ओ मेघा, सच अ वंडरफुल आयडिया. तुम्हीही माझ्यासारख्याच हॅप्पी होणार ही वॉल पाहून. मी आज या रूमचे फोटो तुम्हाला पाठवणार नाही. सॅटरडे इव्हिनिंगला तुम्ही स्वतः बघा
अँड आय वॉन्ट टू सी युअर सुपर हॅपी फेस. तुम्ही सरप्राईज असता तेव्हा ते मोठे होणारे डोळे, ते हलकेसे उघडलेले ओठ. बोलायचं खूप असतं बट शब्द सापडत नाहीत ती स्टेज. अँड देन ब्युटिफुल स्माइल. आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट मोमेंट. वॉर्डरोब उघडून पाहिलं. गेस्ट रूम मधून अर्धा सामान शिफ्ट झालेलं, अर्ध बाकी होतं. उद्या सकाळी करू या विचारात नजर गेली ती वॉर्डरोबला लागून रचलेल्या 2 भल्या मोठ्या सुटकेसकडे. लॉक केलेल्या नव्हत्या. आपलंच सामान असावं. आत्ता वेळ आहे, करूया अरेंज या विचाराने बॅग उघडली. पण क्षणभर समजेना हे काय आहे. शिस्तशीर चापून चोपून घडी घालत एकावर एक रचलेल्या बॅगमध्ये गच्च भरलेल्या साड्या. बुवाजी की मासीजी, नक्की कोणत्या नातेवाईकाची बॅग चुकून इथे आली. घाईत बंद करणार तर लक्ष वेधलं डाळिंबी रंगाच्या साडीने. सर्वात वरच तर रचलेली तिने बॅग भरताना. मेघाची साडी. येस, पोमोग्रॅनेट कलर. अवॉर्ड सेरेमनी. गोंधळलेल्या चेहऱ्यावर आश्चर्य अन हसू उमटलं. मेघाच्या साड्यांची बॅग. येस, शी टोल्ड मी आर्यासोबत माझ्याही 2 बॅग्स पाठवते आहे. रूममध्येच राहू दे, मी लग्नानंतर अरेंज करेन. मे बी शी वॉन्टेड टू टेल की बॅग्स ओपन करू नका, बट मी ओपन तर केली. आय डिड नॉट नो की मेघाची आहे. वरवर दिसणाऱ्या सर्वच साड्यांवर नजर फिरली. बहुतेक ऑफिसला नेसायच्या साड्या. साड्यांचे रंग दुरूनच पाहत मेघाने कोणती साडी कधी नेसलेली हे आठवण्याचा प्रयत्न. बॅग उघडलीच आहे तर तिच्यासाठी खास बनवलेल्या वॉर्डरोबमध्ये साड्या नीट लावून ठेवूया का. तेवढंच तिचं काम कमी. डाळिंबी साडी उचलायला हात पुढे केला. थबकला क्षणभर. आजपर्यंत मेघाला या साड्यांमध्ये पाहिलेलं, पण असं तिच्या अनुपस्थितीत साडीला हातात घेणं योग्य की अयोग्य. इट्स ओके, शी इज माय वाईफ. आय कॅन अरेंज हर वॉर्डरोब. स्वतःलाच समजावत धीर एकवटून डाळिंबी साडी हातात घेतली अन जाणवला एक मंद सुगंध तिच्या परफ्यूमचा, लव्हेंडर. हळुवार हात फिरवला साडीवर. घडीला इंचभरही न हलवता मनाला सुखावून गेला मौशार स्पर्श. साडी हातात घेऊनच उभा. बाथरूमला लागूनच तिच्यासाठी खास बनवलेल्या क्लॉझेटचे दार उघडले. हातातली साडी वॉर्डरोबच्या समोरच्या कप्प्यात नीट आडवी ठेवली. पण मग वरचे हँगर्स दिसले. राईट, आपल्या शर्ट्स सारखे साडीला पण हँगर्स असतात ना. पुन्हा उचलली. हँगरवर लावायचा प्रयत्न, पण सुळसुळीत साडी हातातून सटकली. खाली कार्पेटवर पडली. घाबरतच उचलली तर घडी विस्कटलेली. लांबच लांब साडी हातातून कार्पेटवर पसरलेली. याची घडी कशी घालतात माहितीच नाही. आधी कधी केलेलंच नाही ना. गॉड, मी मेघाची बॅग का ओपन केली. आय कांट डू दिस. मला काहीच येत नाही. अस्वस्थपणे केसातून हात फिरवला. कशीबशी साडी गोळा केली. जमेल तशी वेडीवाकडी घडी कप्प्यात आडवीच ठेवत क्लॉझेट बंद केलं. हे वॉर्डरोब अरेंज करणे आपल्याला काही जमणार नाही या विचारात बॅगची चेन बंद करत पुन्हा कोपऱ्यात उभी करून ठेवली. मेघा सॅटर्डेला अरेंज करतील. इफ नीडेड मी हेल्प करेन. फर्स्ट आय नीड टू लर्न फ्रॉम मेघा. साडी हँगरवर कशी अरेंज करतात. मोठ्या जांभईने जाणीव करून दिली थकलेल्या शरीराची. झोपणे आवश्यक. बेडकडे वळला तर 6 उशांची रचना पाहून डोळे बारीक झालेच. व्हाय सो मेनी. उचलून बेडच्या दुसऱ्या बाजूला मांडल्या. बेडची आपली जागा झोपण्यासाठी मोकळी. लोळत पाय पसरले तर पायाला मौशार क्विल्ट लागले. ग्रीन आणि ब्लू रंगाचे. मान वळवूनच क्विल्टचे निरीक्षण. पडल्या पडल्याच. हू बॉट इट. ह्यूज क्विल्ट. हे थिक क्विल्ट इकडे कोण यूज करणार. दिस इज नॉट काश्मीर. इट्स मुंबई. ऑलवेज हॉट अँड ह्युमिड.
बारिश रुकते ही गर्मी सुरू. हे सगळं मेघाने घेतलं. सरप्रायझिंग. कधीच पांघरून घेण्याची सवय नसलेला तो कपाळावर आठ्या आणत पायानेच ते दूर केलं अन पालथा झोपला. एक क्षण मान वळवून बेडच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं. रचलेल्या उषा. सॅटरडे नाईट दॅट साईड. मेघा असणार माझ्याजवळ. हात ताणून त्या उशीला स्पर्श केला. जणू मनातच तिच्या चेहऱ्यावरही बट दूर केली. विचारानेच गालावर गोड हसू अन तिला तसंच डोळ्यात साठवत पापण्या जड झाल्या. जड पापण्या अर्धवट उचलत तिने खिडकीवरील पडद्याच्या फटीतून बाहेर पाहिलं. हलकसं उजाडत होतं. ढगांनी गच्च आभाळ. मोबाईलमध्ये डोकावली. 5:30. शेजारी आर्या आणि पलीकडे मधुरा वहिनी. छोट्याशा बेडवर दाटीवाटी. पण पावसाळा आहे तर उबदार बरं वाटत होतं. आणि मग जाणीव झाली खडखडीत वाळलेल्या मेहंदीची. उठूया आता. ही मेहंदी खरडून काढायलाच अर्धा तास जाईल. वहिनीची वॉर्निंग, पाण्याने धुवायची नाही. शक्यतो आज पाण्यात जास्त हात घालूच नको. माझ्यापेक्षा हिलाच जास्त काळजी मेहंदी रंगण्याची. अंगावरील मौसूद चादर दूर केली. बाहेर आली. आई आणि राधाताई उठलेल्या. मेघा, तुझा आधी आवरून घे. गुरुजी 9ला येतील ग्रहमक पूजेसाठी आणि नंतर तुझा चुडा भरण्याचा सोहळा. आई दबक्या आवाजातच सकाळचा कार्यक्रम सांगत होती. मेघाने हसत मान डोलावली. छोटासा चमचा घेतला किचनमधून अन बाथरूम गाठले. जसजशी सुकलेल्या मेहंदीची परत हातावरून हटू लागली तो लालसर तांबूस रंग नजरेला सुखावू लागला. राजीव, किती सुरेख दिसत आहेत माझे हात. खरंच मस्त रंगले. बघा आता मला सगळे चिडवतील. अहोंचं प्रेम. या मेहंदीच्या रंगाचं श्रेयही तुम्हालाच. आपल्या प्रेमाचा रंगही असाच आहे ना, गडद. सकाळचे 8:30. नुकताच बाहेरून परतलेला राजीव अंघोळ आटोपून केस खसाखसा पुसत बेडवर निवांत बसलेला. आज ऑफिसला जायची घाई नव्हती, पण सकाळच्या वेळात काही कॉन्फरन्स कॉल्स घरूनच अटेंड करायचे ठरलेले. कामाशिवाय चैन पडावे तरी कसे. आरशासमोर उभं राहत व्यवस्थित कापलेले काळेभोर केस विंचरताना उगाच चेहऱ्याचं निरीक्षण. व्हाय एव्हरीवन सजेस्ट फेशियल ट्रीटमेंट करा. आय फील सलॉनमध्ये सगळ्यांना टार्गेट्स असतात. हेअरकट करायला कोणी आलं तर त्याला फेशियलबद्दल बोलून बोलून त्रास द्यायचा, सो दॅट तो क्लायंट कंटाळून बोलेल, हां कर फेशियल. नॉनसेन्स. तो हेअरकट करणारा माझ्या फेसचं ॲनालिसिस करत होता. छोटे खड्डे आहेत, डार्क सर्कल आहेत, ब्लॅक हेड्स आहेत, रिंकल्स आहेत. ॲज इफ मला माहितीच नाही. बट त्या इडियट्सना कोण सांगणार. ये डार्क रंग एक दिन में लाइट नहीं होने वाला. पक्का रंग है. इसका कुछ नहीं हो सकता. एंड माई डार्लिंग मेघा लव्स मी द वे आई एम. हम सावले है तो क्या हुआ, दिलवाले है. डोळे गच्च मिटत हसणारं तिचं प्रतिबिंब काही क्षणांसाठी आरशात अवतरलं. मेहराजी, फिल्मी आहात. त्यानेही डोळे गच्च मिटत हसून घेतलं तिच्या आभासासोबत. डॅड, व्हॉट हॅपन्ड? वाय आर यू स्माइलिंग? जियाचा आवाज आणि टक्कन डोळे उघडले. आय एम स्माइलिंग कॉज आज सुट्टी आहे, नो ऑफिस. आधी अडखळला आणि मग योग्य उत्तर देऊन हुश्श. येस डॅड, पूजा आहे मम्माकडे. तू नाही येणार? डॅडच्या जीन्स टी शर्ट पोशाखाकडे पाहतच तिने डोळे बारीक केले. नो स्वीटू, लग्नापर्यंत मी मम्माला भेटायचं नसतं. इट्स अ ट्रेडिशन. खांदे उडवतच कसनुसं हसला. ओ डॅड, डोंट वरी. उद्या आपण मम्माला इथेच घेऊन येणार आहे. देन शी विल बी विथ अस ऑल द टाइम. डॅडला हलकीशी मिठी मारत समजावणारी जिया. डॅडचं नाराज असणं, मम्माला भेटता न येणं समजत होतं त्या पिल्लाला. त्यानेही कौतुकाने तिच्या केसांवर ओठ टेकवलेच.
ओ माय गॉड डॅड, हे काय केलं तू? इट वॉज अरेंज्ड ब्युटिफुली. मिठीतून स्वतःला सोडवत त्याने विस्कटलेल्या उशांना जिया जागेवर रचत होती. डॅड, मम्मा ओरडेल हा. हे पिलोज इकडे तिकडे टाकायचे नाही. तिने रूम मस्त डेकोरेट केली आहे. तू असा पसारा करायचा नाही हा. त्याला बेडजवळ बोलावत क्विल्टचं एक टोक धरायला लावलं आणि नीट बेडवर पसरलं, जसं होतं तसं. राजीवने मनातच कपाळाला हात मारला. लाल चुटूक खणाचं परकर पोलकं, मोत्यांचे दागिने, कपाळावर इवलीशी चंद्रकोर अन सैलसर वेणी, कमरेवर हात ठेवून उभी जिया मेघाचं छोटं रूपच भासली, दिसण्यातही अन शिस्तीतही. जर्द गुलाबी पेशवाई साडीच्या निऱ्या एकदा सारख्या केल्या आणि ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या मोत्याच्या 2 सेट्समधील आज कुठला घालावा हे ठरवतच होती की दारावर थाप. बराच वेळ बेडरूम लॉकच होती. आपण खूप वेळ तयार होत आहोत का? काहीसं पळत जातच दार उघडलं. दादा, वहिनी अन आई बाबा चौघेही बेडरूममध्ये आले. मधुरा छानसं हसली, पण दादा, आई आणि बाबा थोडे गंभीर वाटले. हिच्याही काळजाचा ठोका चुकलाच. काय झालं? काहीसं घाबरतच विचारलं. उद्यावर लग्न आलं आहे, आता काहीच प्रॉब्लेम नको. मनात देवाचा धावाही. बस इथे, काही झालेलं नाही, टेन्शन घेऊ नको. मधुराने तिला बेडवर बसवलं अन आईने हळूच बेडरूमचं दार पुढे लोटलं. आज हे दागिने घाल, असंही घरी पूजा आहे, छान दिसतील. मधुराने हळूवार समजावत 2 बॉक्स तिच्या हाती सोपवले. अचंबित ती सर्वांकडे पाहतच सावकाश एक एक बॉक्स उघडला. नाजूकसा सोन्याचा नेकलेस, कानातले अन 4 बांगड्या. तुम्हाला कळलं ना सगळ्यांना? बॉक्सकडे पाहून ओठ थरथरत होते, डोळ्यात पाणी जमा झालं. ती स्पष्टपणे कुणाशीच बोलली नसली तरी कधीतरी शंका यायची मनात की आईबाबांना माहीत असावं घरासाठी विकलेले दागिने. 1-2दा मनातही आलं की सगळं सांगून मोकळं व्हावं, पण भीती वाटली नि अडवलं स्वतःला. हे वेडाबाई, जे काही केलंस ते त्या क्षणी योग्य होतं. कुणीही तुला काहीही प्रश्न विचारणार नाही. तिचे डोळे पुसतच मधुराने जवळ घेतलं. पण हे नाही घेऊ शकत मी. बॉक्स पुन्हा मधुराकडे सोपवले. का नाही घेऊ शकत? सगळं तू स्वतःच ठरवणार. खूप मोठी आहेस ना तू. आमची मतं महत्वाची नाहीत. घर स्वतःच्या हिमतीवर घेणार, लग्नाचा खर्च स्वतः उचलणार. आम्ही काहीच करायचं नाही का? दादा, वहिनीने तुला काही भेट द्यायचीच नाही का? बरोबर, आम्ही कोण तुझे? कुणीच नाही. दादा हाताची घडी घालून समोर उभा. मितभाषी दादा आज पहिल्यांदाच रागात अन काहीसा जरबेने बोलत होता. मेघा दचकलीच त्याचं हे रूप पाहून. आई बोलायला पुढे जाणार तर बाबांनी अडवलं. त्या दोघांनाच बोलू दे, इशाऱ्याने सुचवलं. मिलिंद, जरा हळू. मधुराने हलकेसे डोळे मोठे केलेच. तू तिलाही सांग, ती असं कसं बोलते? क्षणात पर्क करून टाकते आपल्याला. त्याचाही आवाज हळवा. मधुराला समजेना, नक्की समजावू तरी कोणाला? पण मेघाही भांबावली दादाचा कापरा स्वर ऐकून. दादा, नाही रे, मी असा विचार कधीच नाही केला. पण माझ्या या निर्णयामुळे तुम्हाला भुर्दंड का? उठून उभी त्याचा हात धरूनच समजावत होती. अगं, पूर्वी फार काही करू शकलो नाही तुमच्यासाठी. 2008च्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये तर सगळंच संपलं असं वाटलं. जॉब गेला. मधुरा, अर्जुनलाही इकडे पाठवलेलं मी. 6 महिने मिळेल ते काम केलं. सेव्हिंग संपत आलेले. वर्षभर काहीही पैसे पाठवू शकलो नाही. पण तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला. तुम्हाला वाटत होतं मी परत यावं, पण असं हरून परत यायचं नव्हतं ग. लढायचं होतं. अनेक वर्षांनी दादा आज भडभडून बोलत होता. मनात साठलेलं सर्व काही. मधुराच्या डोळ्यातही पाणी तरळलं. मिलिंदच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करत होती. तो कठीण काळ कसा बसा पार केलेला,
दोघांनीही हिमतीने. दादा, तू लढलास, तू मिळवलंस. जे काही तुझं स्वप्न होतं ते पूर्ण केलंस. अँड वी आर प्राऊड ऑफ यू. मेघाही कळकळीने समजावत होती. मग या दादाची ही छोटीशी इच्छा पूर्ण करशील? हे दागिने स्वीकारशील? दादाचं प्रेमाने सांगणं. दागिन्यांच्या बॉक्सकडे पाहिलं तिने, पण मनात चलबिचल होतीच. वहिनीला काय वाटलं असेल? तिच्या संसाराचे सेव्हिंग्स खर्च करून माझ्यासाठी दागिने पटलं असेल ना तिला? तिच्या मनाविरुद्ध तर. मेघाच्या मनातील प्रश्नांना पुढच्याच क्षणी उत्तर मिळालं. मेघा, खरंच आता सर्व सुरळीत आहे. उलट जे गमावलं त्याच्या कितीतरी पट आता कमावलं आहे. भविष्याची काहीच चिंता नाही. खूप सुखात आहोत आम्ही. लग्नात तुला खास भेट द्यायची हे आधीच ठरवलेलं. हे दागिने मी स्वतः निवडले आहेत, माझ्या आवडीचे, खास तुझ्यासाठी. प्लीज घालशील? मधुराने ओंजळीत चेहरा घेत तिचे अश्रू पुसले. तू घेतलेस ना, मग तूच घालून दे मला. काहीसे गाल फुगवत, काहीसं हसत मेघाचा हट्ट. तिला आरशासमोर उभी करत, दोरी मोठी करत तिच्या गळ्यात हार घालणारी मधुरा वहिनी अन दादाही सोबत उभा. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू. या सोहळ्याच्या निमित्ताने मन मोकळी होत होती, जोडली जात होती, नाती घट्ट होत होती. आई, बाबा, मेघा अन शेजारी जिया. ग्रहमख पूजा. गुरुजी पूजा मांडत असताना त्यांना एक एक साहित्य आणून देण्याचं चोख काम जिया करत होती, आजी आणि मधुरा मामीच्या मार्गदर्शनाखाली. अन सोबत गुरुजींना प्रश्नही, हर एक गोष्ट जाणून घेण्याचं तिचं कुतूहल. तशी गुरुजी आणि जियाची गट्टी तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तर जमलेली. गणपती मंदिरातील अभिषेक काळे गुरुजींनीच तर केलेला. आत्ताही पूजा सांगताना कौतुकाने जियाला एक एक गोष्ट सोप्या भाषेत सांगत होते. इतर सर्व मुले बाहेर बागडत असताना हे एक पिल्लू मम्माच्या जवळ बसलेलं. आर्या फक्त 1 मिनिट आज्जोन शेजारी बसली. गुरुजींनी कुंकू लावलं आणि तिने आजोबांच्या कानात कुजबुजत बाहेर धूम ठोकली. मेघाने क्षणभर डोळे मिटत उसासा टाकलाच. पण हे होणार आहे आधीपासूनच माहिती होतं. मम्मा डॅडच्या लग्नाची सुट्टी फक्त हुंदडण्यासाठी आहे. इति आर्या. ही मुलगी सेम राजीवजींची कार्बन कॉपी आहे. पूजेतून पळवाट शोधणे. मला तर उद्याची चिंता आहे. किमान 3-4 तास तरी सगळे लग्नविधी असतातच. राजीव एवढ्या वेळ स्वस्थ बसणार ना? राजीव, प्लीज मध्येच म्हणू नका हा. बस झाली पूजा. आय एम बोर्ड. देवा, उद्याचे सगळे विधी नीट पार पडू दे रे. अन लक्ष गेलं जवळ बसून मन लावून पूजा समजून घेणाऱ्या जियाकडे. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत मेघाने तिचा पापा घेतलाच. माझं गोड शहाणं पिल्लू. आईच्या लग्नाची ग्रहमख पूजा. आजी, आज्जो, मम्मा आणि सोबत लेकही. 3 पिढ्या एकत्र पूजेला. खरंच आगळी वेगळी पूजा. तसे तर मेहरा विलावरही गणेश पूजा होती, पण जियुडीला मम्माकडे यायचीच घाई. दादीजी, पूजा इथे केली और मम्माकडे केली सेम ना? बाप्पाकडे माझी प्रार्थना पोचणार ना? तिने बरोबर दादीजींना पटवण्याचा मार्ग शोधलेला. हा स्वीटू, तुम वहां से पूजा करना. खुदकन हसत त्यांनीही परवानगी दिलीच. मम्मा सोबत जास्तीत जास्त असावे असं वाटणाऱ्या गुडियाचं मन त्यांनाही मोडवेना. आणि मग मनोज भाईंसोबत जिया झिरकॉनला आणि मेघाचं पेंटिंग सामान मेहरा विलावर पोहोचलं. स्टडीत बसलेल्या राजीवच्या कानी मंत्रोच्चार आले. डोळ्यासमोरच्या रिपोर्टवरचं लक्ष विचलित. डायरीत महत्वाचे मुद्दे नोंद करणारी बोटे लिहिता लिहिता थांबली. कुतूहलाने पावले लिव्हिंग रूमकडे निघाली. आज घर में क्या है? अगेन पूजा? कौन सी? व्हाय नो वन इन्फॉर्म मी? मॉम डॅड पूजेला बसलेले. रिधिमा आणि गौरवही. पाहुणे अन अनेक नातेवाईक मंडळीही पूजेला हजर.
हा एकटाच स्टडी रूममध्ये. या क्षणी सगळ्यांच्याच नजरा रोखलेल्या लिव्हिंग रूममध्ये उभ्या राजीववर. काही अशाच रागीट करड्या नजरांपासून वाचण्यासाठी तो हळूच गौरवजवळ बसला. मॉम डॅडने क्षणभर पाहिलं त्याच्याकडे. हा काही थांबायचा नाही, जाईल उठून. उगाच थांब म्हणालो आणि चिडला तर पूजेत विघ्न नको. या विचारात राजीवला काहीच न बोलता पूजा सुरू ठेवली. ये क्या हो रहा है? गौरवच्या कानात कुजबुजत त्याने विचारलं. गणेश पूजा, शादी के रिचुअल्स की शुरुआत इसी पूजा से होती है. गौरवने शक्य तेवढ्या हळू आवाजात ज्ञान पुरवले. मुझे पहले क्यों नहीं बताया? काहीसं नाराजीतच विचारलं. मैं आया था बुलाने, यू वेर ऑन कॉल. पंडितजींच्या सांगण्यानुसार अक्षता वाहतच गौरवचं राजीवशी बोलणं. अन आता राजीवला आठवलं आपण स्टडीच्या दारात उभ्या गौरवला 10 मिनिट असा हातानेच इशारा केलेला, पण बाहेर यायचं विसरलो. सो दिस पूजा इज इम्पॉर्टंट, मेरी और मेघा की शादी के लिए. कपाळ आकसतच राजीवने विचारलेल्या प्रश्नावर गौरवने होकारार्थी मान हलवली. असे काय हे सर्वजण? मला आधी सांगितलं असतं तर मी अटेंड केली असती ना. ऑलरेडी सो मेनी पूजा आहेत, त्यात वन मोर, व्हॉट्स अ बिग डील. असंही मी मेघाला प्रॉमिस केलंय, सर्व पूजाविधी नीट अटेंड करणार. उनकी खुशी के लिए इतना तो कर ही सकता हूं. हातातील मोबाईलमध्ये कॉन्फरन्स कॉलची वेळ तासाभराने पुढे ढकलली. मोबाईल सायलेंटवर टाकत हात जोडले. समोर बसलेल्या मॉम सुखावल्या. ये मेरा राजीव तो बहुत ही सुधर गया है. हम सब डर रहे थे इसके गुस्से की वजह से, पर ये तो चमत्कार हो गया. मेघा का जादू.